दोनों भी मेहमानों से कि कृपया करके आप आगे आइए, आपकी शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। केतनने सांगितलं की हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आदित्यला द्यावा, त्याने क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं आणि त्यामुळे मी विनंती करेल आदू या आपण मंचावरती। सुनीलजी गुप्ता, ओम साई मोटर आणि ओम साई मोटर टीव्हीएस त्यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जातोय। दोन्ही संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या दोघांसाठी। आउटस्टँडिंग खेळ, असा खेळ ज्या खेळाने संघाला खूप मोठी बळकटी दिली आणि सामना जिंकला। डीसीसी नवापूर या संघाने टॉप 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग मधला। अभिनंदन डीसीसी नवापूर, हार्ड लक जेकेसीसी अर्नाळा। पुढील मॅच कडे आपण जातोय ज्या ठिकाणी होंडा वॉरियर्स तेजस 11चा संघ, त्यांच्या समोर व्हीएन डेव्हलपर्स निर्मल सम्राटचा संघ आपल्याला खेळताना दिसतील। जशी ही मॅच चालू होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा। पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, ओ चांगली फिल्डिंग लॉसन सर त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवलं होतं। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, रोनित गवळकर आणि याच्या सोबतीनं यश वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पहिलं षटक मार्गस्थ आहे। हुंडा वॉरियर तेजस 11 संघासमोर व्हीएन डेव्हलपर्स निर्मल सम्राट। हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेला सिंगल साठी। पहा हितेश भोईरने आज चांगली या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करून दाखवली आणि खूप महत्वाची मॅच आहे। इकडून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे, त्यासाठी लढत जी सुरू आहे। हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होते। 2 चेंडूचा खेळ झाला, 2 धावा फलकावर। ओ टप्पा पडल्यानंतर कुठे आतमध्ये आलाय। घेण्याला असं वाटलं होतं की थोडस बाहेर जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि आतमध्ये येता डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय। 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 2 धावा फलकावर। पहिलं षटक मार्गस्थ, कट करण्याचा प्रयत्न पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय, कट केला गेलाय सिंगल साठी। मोठी मॅच होण्याची शक्यता आहे। निर्मल सम्राट समोर हुंडा वॉरियर तेजस 11 हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। इकडून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे। आता टॉप 3 मध्ये दाखल होत असताना कुठला संघ या मॅच मध्ये बाजी मारणार आहे? हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय। हो यावलेला काय फटका हवेत खेळत असताना जिग्नेशच्या हातामध्ये चेंडू आणि मोठ्या विकेटचा बदन। ऍज अ कॅप्टन यश वैतीला मात्र मैदान सोडावं लागलंय। गॉन वातावरण टाईट त्याचं काम लई वाईट। असे आले गेले भरपूर नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी जागेवर। नका समजू हो कमजोर न त्याचा विषयी टाक्यो काय तो फटका खेळणं गरजेचं होतं का? हा सुद्धा प्रश्न आता डगट मध्ये जात असताना विचार करत असेल यश वैती याचं कॅप्टन। चारुदत्त पाटील पहा कशा प्रकारे बाद झाले, बराच फटका हवेत। कदाचित जिग्नेशच्या चेंडूखाली नाही आले तरी बाद व्हावं झालंस, इतका फटका वरून खेळला होता। चारुदत्त पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते। हितेश भोईरने
आपलं काम करून दिले पहिल्या षटकामध्ये. ओ काय जबरदस्त फिल्डिंग, पुन्हा 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 मोठ्या विकेटचं बटन. येस, कुठून चेंडू कुठून अडवला, कधी आतमध्ये आला, कधी फेकी झाली, कोणालाच ठाऊक नाहीये. परंतु आता मात्र मैदान सोडावं लागलं गाण्याला. गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय खेळ घडलं होतं. ओ हो, एका हाताने चेंडूला अडवत असताना डायरेक्टली चेंडू हितेश भोईरच्या हातामध्ये, आणि हातामध्ये आल्या आल्या डायरेक्टली यष्ट्यांवर लावला आणि अखेरकार मोठ्या विकेटचं बदन, मोठा आदरा. VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट NCC या संघाला खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे, जिकडे आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आहेत. आता डोकेदुखी वाढणार आहे, खूप मोठी जबाबदारी येऊन राहिले दोन्ही बॅटरवर. चारुदत्त पाटील मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने प्रदोष बंटूभाई दाखल झाला गेलाय. पहा खूप मोठी जबाबदारी, चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता काय थोडासा घेर चेंज करण्याचा प्रयत्न असणार आहे की काय VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट संघाचा. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्कवर, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये याचा सर्कल मध्ये जिग्नेशला उभा केलाय. पहा सर्व काही रेडी आहे. 9 धावांचं लक्ष चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. पहिला बॉल, हो टॅप केलंय चेंडूला, टॅप करण्याच्या प्रयत्नात ऑन साइडला केलं गेलंय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय सिंगल साठी. पहा आतापर्यंत धावफलक किती आहे, 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे. एका चेंडूचं आतापर्यंत खेळ झालाय 5 मध्ये 8. हे चॅलेंज ओव्हरचं आता इक्वेशन राहिलं गेलंय. हो पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे जातोय सिंगलसाठी. पहा मैदानाच्या आतमध्ये ड्रोन आहे, ड्रोन व्ह्यू आपल्याला दिसतोय. त्या ड्रोनद्वारे संपूर्ण कव्हरेज या मैदानाचं या ड्रोनद्वारे आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त व्ह्यू आहे. आपण काही सन्मान करणार आहोत. ओम साई मोटर सायकलचे ऑनर सुनील गुप्ताजी आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर समोर या, आपला सन्मान. आणि त्यांच्या सोबतीनं ओम साई मोटर्स, चला दोघांनी यायचंय. संदीपजी यादव साहेब आणि सुनील गुप्ता साहेब. पहिला सुनील गुप्ता साहेब आपण या, आपला सन्मान या ठिकाणी आपण मुख्य मंचावर केला जाणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि प्रकाश निजाई आपणास विनंती की आपण जे ओम साई मोटर्सचे ऑनर आहेत सुनीलजी गुप्ता साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या या मुख्य मंचावर करून गौरव करायचा आहे. पहा आपल्या मुख्य मंचावर एक सन्मान केला जातोय. ओम साई मोटर्सचे ऑनर सुनील गुप्ता साहेब यांचा सन्मान करून गौरव केला जातोय. पहा अजून एक गडी बाद झालाय, मला वाटतं 3 गडी बाद. इतक्या मोठ्या अडचणीत VN डेव्हलपर्स निर्मल सम्राटचा संघ आहे. सुजित चव्हाण नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते आणि त्यांच्या सोबतीनं संदेश यादव साहेब यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. ओम साई मोटार टुरिस्टचे ऑनर संदेशजी यादव साहेब यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर पाहतोय. अजून एक गडी बाद. इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात, सुजित चव्हाणला सुद्धा बाद व्हावं लागलं. संपूर्ण खेळ बदललाय. कुठे ते जिग्नेशच्या हातामध्ये चेंडू आणि कुठे ते लॉसन्सरने अडवलेला तर रनआउट. संपूर्ण खेळ बदलला. VN डेव्हलपर्स संघ मोठ्या अडचणीमध्ये आहे आणि मोठ्या अडचणीमध्ये येत असताना काय इकडून थोडासा पलटवार केला जाईल का यावर सुद्धा लक्ष असणार आहे. अरबाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा खूप मोठी जबाबदारी आता या खेळाडूवर आली. मयूर पडेलकरने केलेला पल्लाटवार काय इकडून थोडंसं कमबॅक केलं जाईल का. ओ बॅटची एज का. येस बॅटची एज पाठीमागे पकडला झेल. पहा मैदानाच्या आतमध्ये जसा आलाय तसा अजून एका खेळाडूला जावं लागलंय. काय घडलंय कळायला अजूनही मार्ग नाही. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आहेत. अजून एक सत्कार बाकी आहे. सुनील अंकल यांचा सुद्धा आपण सन्मान, उपसभापती पंचायत सदस्य सुनील अंकरे साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. तर आपणास विनंती की आपण या आपला हॅट्रिक घेतली. क्या बात आहे, हॅट्रिक घेतली कधी कळायला मार्ग सुद्धा नव्हता.
पहा अखेरकार JKCC हरणारा बिग बॅश लीग 2025 ची तिसऱ्या परामध्ये हॅट्रिक घेणारा त्या खेळाडूचं नाव आहे मयूर पडेलकर. आणि कलागरज साहेब आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर सन्मान करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे सुनील अंकारे साहेब यांचा सन्मान आपण आपल्या या मुख्य मंचावर पाहतोय. मॅच चालू ठेवा, मॅच चालू. 2 धावा मायनस झाल्यात, 4 धावा झाल्यात, 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 धावा. सन्मान आपण पाहतोय जिकडे अंकारे साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जातोय. कलागरज साहेब यांच्या शिव असते. चार धावांवर 5 गडी बाद झाल्यात. माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. त्यानंतर सरपंच नंदकुमार घरत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. मी नंदकुमार घरत साहेब आपल्याला विनंती आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय. काल उद्घाटन सोहळ्यासमयी त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती 2 दिवसापूर्वी परवा. आणि ते सुद्धा हार्दिकजी राऊत साहेब यांच्या सोबतीनं या ठिकाणी उपस्थित झाल्यात. दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. टॅप केलं गेलं चेंडूला आणि टॅप करत असताना फक्त सिंगल. पहा अजून एकही चौकार आलेला नाही. सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. लो स्कोरिंग मॅच आता होण्याची शक्यता झाली गेली. इतके विकेट VN डेव्हलपर्स निर्भर सम्राट या संघाचे जवळपास बाद झाले आहेत. धावसंख्या धावफल करते आतापर्यंत 8 धावा धावफल करते. पुन्हा एकदा कट केला गेला चेंडूला सिंगल साठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ समोर डाउन ग्राउंड. ओ ये क्या हुआ. करण कडून झाले चुकीनं केरकार पहिला चौकार. ज्या चौकाराची आतुरता VN डेव्हलपर्स निर्मल संघाला होती तो चौकार आला गेलाय. चेंडू सीमारे का पार. चौकार 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ अर्नाळा गावात नंबर 1. 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 टाक्यू शेवटचा येणारा चौकार. काय तो चौकार त्या मोमेंटमला शूट करणार असेल का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. धावसंख्या धावफल करते आतापर्यंत किती आहे 13. 13 धावा धावफल करते. 3 षटकांचा खेळ संपलाय. करण गवळी नवीन गोलंदाजी मार्कवर तिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. आणि स्ट्राईक एंडला प्रदोष बंटो भाई आहे. आता बघूया येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. करणच्या हातामध्ये चेंडू. पहिला बॉल कडे स्ट्रोक पण चांगली फिल्डिंग. नितेश पाटील चेंडू खाली आले होते आणि चेंडूला अडवले. तोपर्यंत 1 धाव आली गेली. 14 धावा धावफल करतात. मागील 2 मॅच झाले धावा पहिल्या इनिंग मध्ये धावफल करते म्हणत नाही. ही सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. आता या धावा कुठपर्यंत येणाऱ्या 5 चेंडू मध्ये बनणार आहेत त्यावर सर्वांच्या नजर आहेत. 1-4 14 धावा धावफल कवर. जिकडे करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ काय जबरदस्त चेंडू. चप्पा पडल्यानंतर बॅटचा पेस लवकर ओपन झाला होता. लवकर ओपन होत असताना चेंडूने थोडंसं कट केलं गेलं होतं. खालीच राहिला आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळपटूवर खेळण्याचा प्रयत्न. वेगाने डायरेक्ट हिट आणि अखेरकार पंचांचं बोट ठोपेत. प्रदोष बंटो ला मात्र आता मैदान सोडायला लागलंय. गॉन. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम
JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1 JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1 साहेबा कॅप्टन आणि त्यानंतर आगाशी कॅप्टन दोन्ही कॅप्टननी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. टीम साहेबा समोर आगाशी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्नाने सिंगल आले गेले. निशान नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी पाठवले. 5-16 धावा धापल करते जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. काय इकडून या मोठा फटक्या पुढे बघितलं जाईल का. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करून आणि निशान ऑन स्ट्राईक करनच्या हातामध्ये चेंडू आहे जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय करण. 1-6 16 धावा. ओहो ओहो हो कडक कडक आणि कडक स्ट्रोक गॅप मधून नखेरकार चौकाराने पहिल्या इनिंगला संपवलंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 20 धावा धावफलकावरती 21 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलं. VN डेव्हलपर्स निर्मल सम्राट या संघाने हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक दरम्यान आपण टॉस करणार आहोत जिकडे दोन्ही कॅप्टन आगाशी आणि टीम साहेबा दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये येऊन दाखल व्हा. हॅलो दोन्ही कडे तर आलेले आहेत. मी विनंती करेल JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये हा लाईट शो टॉस केला जाणार आहे. मी विनंती करेल माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. हार्दिकजी राऊत साहेबांना विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस मध्ये यायचे. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. अर्नाळाचा कॉल. अर्नाळा आलाय. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. साहेब टॉस जिंकलाय निर्णय आम्ही क्षेत्ररक्षण करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. वैभव तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम सायबा या संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी राई 11 आगाशी या संघाला आमंत्रित केलं आणि त्यानंतर म्हणजेच ही चालू असलेली मॅच आहे त्यानंतर हा सुपर 6चा शेवटचा मुकाबला असणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नव्हे तर मॅच आणि त्यानंतर आपण लाईट शो कडे जाणार आहोत. पहिला बॉल ऑन साइडला हलक्या त्यानं ट्राय केले सिंगलसाठी. पहा लो स्कोरिंग मॅच आहे. आता लो स्कोरिंग मॅच येत असताना गणेशच्या हातामध्ये चेंडू आहे. आता लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज करण्यासाठी तो VN डेव्हलपर्सला प्रत्येक गोलंदाजाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली. पुन्हा एकदा गण्या सज्ज होते जिकडे एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
एक धाव धावपलकर. ओ बराच बाहेर, इतका बाहेर की खेळपट्टीच्या बाहेर. आणि आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत गंभीर सर नाकेरकर नो चेंडू घोषित केला गेलाय. पहा चर्चा करतायत, इकडे सुद्धा चर्चा होते, समोर सुद्धा चर्चा होते. का चर्चा होते? इकडून जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये जाणार आहे आणि टॉप 3 मध्ये जात असताना पुढील चेंडू फ्री हिट आहे, त्यासाठी लो स्कोरिंग मॅच आहे. या सर्व गोष्टी साठी चर्चा झाली गेली होती. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न, टॅप केला गेला सिंगल साठी. पहा दबाव इकडून नसणार आहे, फक्त 21 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले आणि दबाव समोर आहे. आता समोर दबाव येत असताना डॉट बॉल किंवा यामधून विकेट तो प्रयत्न करावा लागला. समोर खेळण्याचा प्रयत्न वेगाने आला, पैकी झाले. ओ रन इन बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने होती, त्यामुळे 1 रन कंप्लीट. इतक्या वेगाने चेंडू खाली आला होता. रोनित चेंडूला फेकलं होतं, परंतु नितेश पाटील सुद्धा तितक्याच वेगाने होता, त्यामुळे कुठलेही नुकसान नाहीये हुंडा वरील या संघाला. 5 धावा धावपलकावर ते 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू थोडासा वरून होता, बॅट खाली राहिली आणि यशवलेला डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. प्रयत्न करतायत त्या डॉट बॉल साठी आणि कायमचू सुरू ठेवतील का यावर सुद्धा चर्चा असेल. पुन्हा एकदा चेंडू वेगाने येतोय, तोपर्यंत 1 रन कंप्लीट. अखेरकार पहिल्या षटकाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती आहेत. 21 धावांचा पाठलाग करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते 6 धावा धावपलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने येतोय, तोपर्यंत सिंगल रन. पहा 21 धावांचा टार्गेट जे सेट केले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हुंडा वॉरियर त्याचे संघ 7 धावा धावपलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. जुना कोलीवाड्यात गातई JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गातई थँक्यू. नयनच्या लगातार 2 चौकारला भूपेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हा आता चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये त्या सर्कल मध्ये बंटू पायला उभा केलाय आणि अरबाच्या हातामध्ये चेंडू आहे. आता थोडासा प्रयत्न या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कोण कोणाच्या विरोधात करणार आहे आणि कसं करणार आहे. ॲक्विन पॅलेस रिसॉर्टचे सन्माननीय रघुवीर अर्नाळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्याच बरोबरनं माने साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल दोन्ही मान्यवरांना की आपण मंचावरती आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बास लीग 2025 पर्व 3च्या वतीनं. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. मी विनंती करेल ॲक्विन अर्नाळकर साहेब आपल्याला की आपण स्थानापन्न व्हायचंय. माने साहेब आपण सुद्धा स्थानापन्न व्हा. अरबाज पुन्हा एकदा सज्ज होते, जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला गेला. सन्मान पुन्हा एकदा चेंडूला दिला गेला, तोपर्यंत सिंगल आली गेली. हॅलो, ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅच साठी फ्री पास चे कुपन वाटतोय, ते या स्पर्धेसाठी आपल्याला स्पॉन्सर पण लाभलेले आहेत. असे ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर सन्माननीय ॲक्विन अर्नाळकर साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. पहा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पुन्हा सिंगल आले गेले. आता 4 मध्ये 4 धावा इकडून आल्या गेल्या. 11 धावा 1-1 हे धावफलक आहे. जमिनीची बाजू आतापर्यंत 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये नसलेला दडपण वाढलं गेलं. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. आता डॉट बॉल येतोय. आता इकडून 1 मध्ये किती 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ चेंडू पायावर आदळला होता, पायावर, आणि पायावर आदलत असताना लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपाल करत. 9 धावा न झाल्या कारणाने 2 धावा आता मायनस करणार आहेत. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि
110 10 धाबा धावपलकावरती 21 धावांचा पाठलाग की बचाव या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. टाकू मॅच मैदानाच्या आतमध्ये चालूच राहील. तोपर्यंत मंचावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. माजी नगरसेवक सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल दयानंद माळी यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. दयानंद माळी साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल हार्दिकजी राऊत साहेब आपणास की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय. हार्दिकजी राऊत साहेब यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय आणि दयानंद माळी साहेब हा सन्मान करत असताना धन्यवाद साहेब. आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. आपणास विनंती आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हायचे. तर आगमन होते अशा विशेष अतिथींचं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस योगदान लाभलंय असे हिरालालजी मदेसिया, अलोक मेटल अँड एसएस फर्निचर, त्याचबरोबर स्कायविंड डेकोर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व सन्माननीय हिरालालजी मदेसिया यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. हिरालालजी मदेसिया साहब आपसे निवेदन है कृपया करके आप हमारे मंच पर आकर पधारे और आसन ग्रहण करें. आपका तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता की तरफ से जेकेसीसी अर्नाला बिग बैश लीग 2025 सीजन 3 की तरफ से. हिरालालजी मदेसिया, अलोक मेटल एंड एसएस फर्नीचर और स्काईविंड डेकोर प्राइवेट लिमिटेड के सर्वा है और उनका यहाँ पर आगमन होता हुआ मैं विनती करूंगा हिरालालजी मदेसिया साहब आपसे कि कृपया करके आप अपना मंच पर आकर अपना आसन ग्रहण करें. बॉल द्यायचा आहे. चला बॉल मैदानात दिलेले आहेत. चेंडूला पेकी केल्याने चेंडू निघून गेला डिक्लेअरच्या दिशेने. मला वाटतं इथे ओव्हर थ्रूच्या रूपाने ही धाव येते की काय. येस आणि सिंगल आली. सिंगल आल्यानंतर सात 2 हिरालालजी मदेसिया, अलोक मेटल एंड एसएस फर्नीचर के सर्व है. साथ ही साथ स्काईविंड डेकोर प्राइवेट लिमिटेड के भी सर्व है और उनका आगमन होता हुआ मैं निवेदन करूंगा हिरालालजी मदेसिया साहब आपसे कृपया करके आप मंच पर आकर आसन ग्रहण करें. आपका तहे दिल से स्वागत है जेकेसीसी अर्नाला बिग बैश लीग 2025 की जानिब से. मी विनंती करेल हिरालालजी मदेसिया साहेबांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत जेकेसीसी अर्नाला बिग बैश लीग 2025 पर्व 3च्या वतीनं. आपणास विनंती आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष योगदान लाभलंय आणि त्यांची उपस्थिती या मंचावरती होतीये. इक्वेशन 6-1 ची आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. सुजित चव्हाण यांच्या हातामध्ये चेंडू
समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून गेला सीमा रेखा पार चौकार मॅच फिनिश सामना संपला सामना जिंकला हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघानं सुपर 3 मध्ये टॉप 3 मध्ये दाखल होणारा हा दुसरा संघ हार्ड लक व्हीएन डेव्हलपर्स निर्मल सम्राट ये चेतन यस